मिळतात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. सकाळचे प्रफुल्लित करणारं वातावरण. आघाडीची जोडी गावदेवी उंबारलीची सचिन भोईर आणि भावेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. दोन ताकदवान संघ आहेत यंदाच्या हंगामामध्ये. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. खाडी चषकाचे खऱ्या अर्थानं टॉप फोरचे दोन्ही संघ आहेत. शिरोडने जर बघितलं तर विजेतेपद पटकावलं खाडी चषकाचं आणि आपण बघितलं तर उंबारली संघ देखील टॉप फोरमध्ये होता आणि रनरअप संघ देखील तुम्हाला पाहायला मिळतो तो गावदेवी गेसर आज या पोलमध्ये आहे. सो आज 8 ताकदवान संघ आहेत आपल्या विभागातील. 8 मातब्बर संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. नुकतंच ज्यांचं आगमन देखील होईल आमच्या या व्यासपीठावरती. आमच्या या स्पर्धेचा आधारस्तंभ आदरणीय श्री विजयजी भोईर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि काल एक चांगली संकल्पना त्यांनी नक्कीच माझ्यासमोर मांडली आणि ती मी प्रेक्षकांसमोर मांडली खऱ्या अर्थानं की माझा वाढदिवस दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझा मित्र परिवार माझे नातेवाईक मोठ्या संख्येने मला भेटवस्तू देतात, पुष्पगुच्छ देतात, केक्स आणतात. या सर्व गोष्टी यावर्षी तुम्ही आणू नका. त्याऐवजी आमच्या व्यासपीठाच्या समोर एक डोनेशन बॉक्स असेल. त्या डोनेशन बॉक्समध्ये तुम्हाला काही जर आर्थिक मदत करायची असेल ती करा तुम्ही. मला भेटवस्तू, मला पुष्पगुच्छ, केक्स या ठिकाणी आणू नका. आणि ती आर्थिक मदत आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आणि अर्थातच गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने वृद्धाश्रमांना, अनाथ आश्रमांना ती आम्ही आर्थिक मदत करणार आहोत. ही सूचना त्यांनी केली. एक चांगली संकल्पना. समाजाच्या कल्याणासाठी जे कार्य केलं जातं तेच असतं समाजकार्य आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमीच आपण आदरणीय श्री विजयजी भोईर साहेबांना आजवर बघितलेलं आहे. ज्यांचं नुकतंच आगमन होईल, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांची देखील अथक मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. तर त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देऊ. त्यांचं स्वागत देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. सामन्याला होईल या ठिकाणी सुरुवात आणि जवळ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी असेल मयूरजी भोईर त्या अगोदर डीजे मास्टर भारत यांना विनंती करेन बाप्पांचं एक सुंदर असं संगीत आपण यासमोर या ठिकाणी पेश करायचं आहे. सिग्नल येतो. मॅच सुरू होते. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन भावेश पाटील, त्याच्या समवेत सचिन भोईर. ओव्हर द विकेटने गोलंदाज पहिला चेंडू फेकण्यासाठी ऑन साईडला फ्लिक केला. अलॉंग दी कार्पेट जातोय. सर्कलमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. संघाचं अकाउंट ओपन होत आहे. स्वतःचं देखील अकाउंट ओपन करतोय भावेश आणि सचिन भोईर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी उंबारली संघाची टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज विवेकचा वापर केला. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होतो. आता मात्र बॉटम हँडचा वापर केला. झेलची संधी चेंडूमध्ये आहे. चांगला एफर्ट होतं पण शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप होत असताना हाताचा पिसारा इथे मात्र फुलवला होता पण त्यामध्ये झेल कॅरी करता आला नाहीये. अखेरीस चेंडू ग्राउंडिंग होतोय. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईकवर आला तर सचिनला. धावसंख्या होते धावफलकावर 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने विवेक सुरुवात करतोय. तीन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टॉस ज्यावेळी गमावला प्रेमने, सकाळचं सत्र होतं त्याला देखील क्षेत्ररक्षण करायचं होतं पण इथे टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. सचिन भोईरच्या बॅटमधून येतोय हा पहिला संघर्षमय षटकार. सचिन भोईर. धावसंख्या होते धावफलकावर या षटकाराच्या मदतीने 9वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विवेक ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. आता मात्र सफल झाले. सचिन डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला फ्लिक केला. चेंडू जातो वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केला होता भावेशने पण अखेरीस नाकारतोय सचिन. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर इन डबल फिगर 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विवेक
बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक 5 षटकांची मॅच. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती विवेक हाताळतो. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र भावेश लॉफ्ट केला चेंडूमध्ये आहे. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतोय. वन बाउन्स त्याच्या हातामध्ये ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित करतोय. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावांच्या मदतीने 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. सचिन आणि भावेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी उंबारली संघाची. सुरुवात चांगली करत असताना सकाळच्या सत्रामध्ये एकेरी दुहेरी धावेंवर जास्त लक्ष केंद्रित करत असताना 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा विवेक सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर भावेश. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आधी शफल झाले. हुक केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू अडवताना इथेच मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं फंबलिंग झालं आणि चेंडू जातो आवाक्याच्या बाहेर आणि येतो हा चौकार. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतंय डीजे भारतच्या माध्यमातून. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम चांगल्या रीतीने करत असताना डीजे भारत त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम त्यांचं देखील कौतुक करतोय. 2 दिवसात आपण खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज वृषल येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे उभारली आहे 16 ही धावसंख्या. सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन P1च्या षटकामध्ये 16 धावा भरपूर मोठी धावसंख्या आहे. सुरुवात दमदार केली आहे गावदेवी उंबारली संघाने. एका बाजूला शिरढोण संघ आहे फाईट करत असताना. कमबॅक करण्यासाठी वृषलचा इथे मात्र प्राचारण केलं दुसऱ्या षटकामध्ये. P2चं षटक स्ट्रायकिंग एंडवर सचिन अनुभवी खेळाडू. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय काव कव्हर्सच्या रिझन मध्ये. पंचांचा सिग्नल येतोय. मिळतायत त्या सचिनला 4 धावा. विनंती असेल आपण बाउंड्रीच्या बाहेर तैनात व्हायचंय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज ऋषलचं. धावसंख्या झाली धावफलकावर 20. सचिन चांगली बॅटिंग करत असताना एक षटकार एक चौकार आपण सचिनच्या बॅटमधून पाहिला. स्ट्रायकिंग एंडवर चांगली सुरुवात करून देतो सचिन आणि भावेशची जोडी गावदेवी उंबारली संघासाठी. 20 ही धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा वृषल स्टार्ट घेत असताना मोठा गाव एंडकडून ओव्हर द विकेटने सुरुवात करतोय. षटकातील दुसरा चेंडू इथे मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट अँड पॅडमध्ये होता. लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. बॅट ड्रिल करून दाखवता. ऑन साईडला फ्लिक करण्याचा स्लॉक स्वीपचा फटकाचा प्रयत्न होता सचिनचा. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. भावेश आणि सचिनची जोडी चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना सकाळच्या सत्रामध्ये GTCच्या माध्यमातून यूट्यूबवरती थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेटने आता मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डेंजर एंडला स्वतः सचिन शेवटच्या मुवमेंटला नाकारतोय. एक धाव इथे मात्र सचिनला हवी होती पण शेवटच्या मुवमेंटला भावेश कॉल करत असताना रिस्की रन होती त्यामुळे नाकारतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. पुन्हा एकदा वृषल कमबॅक करत असताना स्ट्रायकिंग एंडवर भावेश. शफल झाले तर मनगटी फटका. का अप्रतिम झेल. जेवढ्या वेगाने चेंडू फेकला होता तेवढ्याच वेगाने देखील भावेशने खेळला होता. तेवढ्याच वेगाने क्विक रिप्लाय देत असताना क्षेत्ररक्षण
तकदीर होते तिथे क्षेत्ररक्षक. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. सर्कलमध्ये झेल खूप वेगाने येतात. चेंडूवरती पूर्णपणे नजर ठेवली होती तकदीरने आणि शेवटच्या मोमेंटला आपला पिसारा फुलवत असताना झेल कॅरी केला. पहिला धक्का लागला. बॅटिंग करत असताना गावदेवी उंबारली संघाला 21 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मेघनाथ भोईर. दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र कमबॅक करतोय. या षटकामध्ये वृषल चांगली गोलंदाजी करतोय. हॅलो, तर ज्यांचं नुकतंच आगमन होतंय आमचा या स्पर्धेचा आधारस्तंभ. सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला जे नेहमीच पाहायला मिळतात आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील ज्यांचं योगदान नेहमीच राहिलेलं आहे ते आदरणीय श्री विजयजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळूया मैदानाकडे. धावसंख्या झाली धावफलकावर 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर. वृषल म्हात्रे या षटकामध्ये कमबॅक करतो. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, धावा खर्च केल्या 7. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावा खर्च केल्या तर विवेकने 16. या षटकामध्ये धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न होता उंबारली संघाचा, पण अयशस्वी ठरतो. आता मात्र बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. बॅकिंगसाठी लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 1 गडी बाद 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं बंधन आता मात्र समाप्त झालंय. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सुयोगचा वापर केलाय. पहिल्या षटकामध्ये विवेक, त्यानंतर वृषल आणि आता तिसऱ्या षटकामध्ये सुयोगची निवड केली आहे. 5 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं बंधन आता मात्र संपलंय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर काउ कव्हर्सच्या रिजनमध्ये एक डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑनला एक तैनात आहे. त्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्यानंतर फर्स्ट स्लीप, शॉर्ट लेग, मिड ऑन आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सुयोग. कॉमेंट्री बॉक्स एंड करून स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन मेघनाथ भोईर. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. सुरेख हाताळला होता गोलंदाज सुयोगने चेंडू. योग्य टप्पावर गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू हाताळतोय. दुसऱ्या षटकात वृषलने कमबॅक करून दिल्यानंतर आत्मविश्वास उंचावला शिरढोण संघाचा. धावसंख्या झाली धावफलकावर 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्ध विकेटने पुन्हा एकदा सुयोग सज्ज होईल. पहिला चेंडू सुरेख हाताळला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते, पण स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र सचिन भोईर येतोय. भरपूर वर्षाचा अनुभव आहे सचिनकडे. उर्ध विकेटने आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आणि पंचांचा सिग्नल येतो. फलंदाज इथे मात्र बाद. गीत आपल्याला ऐकायला मिळालं. डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत डीजे भारत आहेत. चांगलं संगीत. कमबॅक करतोय सुयोग. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सजवल. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन अनिकेत भोईर. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर उसरी घेतोय. पंचांकडे अपील देखील केली जाते. आत्मविश्वास भरपूर आहे. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे.
निर्धाव चेंडूची सांगता होते, कमबॅक करतोय. सचिन भोईरची विकेट गेल्यानंतर कुठेतरी मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना शिरढोण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर सुयोग चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवर अनिकेत. आता मात्र शफल झालेत. पुन्हा एकदा आखुटप्या चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. दडपण निर्माण केलं या षटकामध्ये गोलंदाज सुयोगने. पहिल्या षटकात धावा जरूर खर्च केले तर विवेकने 16 समाचार घेतला होता. सचिनने चांगली बॅटिंग करत होता, पण सचिन बाद झाल्यानंतर कुठेतरी दडपण निर्माण झालंय, कारण की धावांची गती रोखली होती दुसऱ्या षटकामध्ये वृषलने आणि तिसऱ्या षटकामध्ये त्याचंच बेनिफिट कुठेतरी सुयोगला मिळालं. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतं स्ट्रायकिंग एंडवर अनिकेत. पुन्हा एकदा आखुटपाय चेंडू होता. चेंडू कव्हरच्या रिझनमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न इथे मात्र चालू आहे, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर अनिकेतच्या बॅटमधून येतोय हा संघर्षमय चौकार. या चौकाराच्या मध्ये धावसंख्या होते धावफलकावर 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सुयोग सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर अनिकेत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेलची संधी होती, पण मिस जजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू जमिनीलगत विसावतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलाय. तिसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि अनिकेतला इथे मात्र मैदान सोडावं लागते. 3 षटकांचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि ड्रिंक्स ब्रेकरची भूमिका पार पाडत असताना कालचे दिवस ज्यांचा वाढदिवस होता तोच सिद्धार्थ मात्रे जात असताना. डीजे तर मी विनंती करेन आदरणीय श्री मंगेशजी बेलोसे साहेबांना या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. एम बी ट्रॉफी चॅम्पियनशिप या 7व्या पर्वामध्ये व्यावसायिक स्तरावरती मोठमोठ्या संघांना नेहमीच ज्यांनी पाठबळ दिलेलं आहे, पुरस्कर्ते आहेत आणि ग्रामीणच्या माध्यमातून देखील त्यांना आपण नेहमीच बघत असो. आदरणीय श्री मंगेशजी बेलोसे साहेबांना मी विनंती करेन या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आज विजयदादा भोईर यांचा वाढदिवस देखील आहेत, त्यांना देखील आपण शुभेच्छा देतोय. संकल्प असावेत नवे तुमचे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावेत तुमचे, ह्याच तुम्हाला एम बी ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकात गोलंदाज वृषल येतो. स्ट्रायकिंग एंडवर संघ ज्यावेळी अडचणीत सापडतो त्यावेळी नक्कीच प्रेम भोईरकडे पाहिलं जातं आणि तोच प्रेम भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. रनआउटच्या स्वरूपात अनिकेतची विकेट सॅक्रिफाईसच प्रेमसाठी केली होती. संघनायक आहेत लिडिंग ऑन द फ्रंट. आज त्याची भूमिका कशी असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 31. ओव्हर द विकेटने वृषल सज्ज होतोय. पहिला स्पेस सुरेख हाताळला वृषलने. P2चं षटक तोच वृषल. चौथ्या षटकामध्ये त्याचं पाचारण केलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडवर प्रेम भोईर. ओव्हर द विकेटने वृषल. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, थांबलेत, पॉज घेतलाय. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव इथं मात्र कंप्लीट केली आहे. मेघनाथला दुसरी धाव हवी होती पण शेवटच्या मोमेंटला नाकारतात. डेंजर एंडला मेघनाथ होते. प्रेमचा कॉल होता. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वृषल चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा दिल्या होत्या. एक यश देखील संपादन केलं होतं. सचिन भोईरची विकेट. इथे मात्र लॉंग दी कार्पेट घेऊन काढला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मेघनाथचा. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑन वरून.
एकच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट शिरढोण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली धावफलकावर 33 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर वृषल, बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवर प्रेम भोईर, संघनायक उर्दू विकेटने. आता मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकाच धावेवर समाधान मला वाटतंय. एकेकी धावेसाठी संघर्ष इथे मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सुयोग करत असताना त्यानंतर वृषल, चांगली गोलंदाजी, दुसरं स्पेल हाताळतोय. संघनायकाने विश्वास दाखवला वृषलवरती. चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3च धावा खर्च करतोय. या षटकामध्ये देखील पहिला स्पेल हाताळतात 8 धावा खर्च केल्या होत्या, 1 यश संपादन केलं. चौथं षटक प्रगतीपथावर धावसंख्या झाली धावफलकावर 34 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मेघनाथ भोईर स्ट्रायकर एंडला. आता मात्र लॉफ केलाय. टायमिंग व्यवस्थित झालंय का नाही तर एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मेघनाथ भोईरला इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. आगमन होतंय ते आदरणीय श्री मंगेशजी बेलोसे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नेहमीच आपण त्यांना बघत आलेले आहोत. व्यावसायिक स्तरावरती मोठमोठ्या संघांचे ते पुरस्कर्ते आहेत आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्यांचं योगदान तितकंच आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. लाईन पाहावी लागेल. गोलंदाजाकडून इथे मात्र चूक आणि क्षेत्ररक्षकाला देखील बीट करून चेंडू जातोय सीमा पार. व्हाईट +4 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर. या 5 धावा ऍड केल्यानंतर धावफलक पुढे सरसावतंय. 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मेघनाथ भोईरचा झेल असा वाटत होता की चेंडू सीमा पार जाईल का, पण कुठेतरी सकाळचं सत्र आहे, हवेचा संत प्रवाह, त्यामुळे चेंडू पार झाला नाहीये आणि मैदान सोडावं लागलं मेघनाथला. त्यानंतर आशुतोष आलाय स्ट्रायकिंग एंडला. प्रेम इथे मात्र लॉफ्ट केलाय. आता टायमिंग प्रॉपर झालाय आणि प्रेम भोईरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. धावसंख्या झाली धावफलकावर 45 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू प्रेम भोईर, संघनायक. षटकार ठोकलाय वृषलच्या अगेन्स्ट उर्दू विकेटने. आता मात्र बॅट अँड पॅडमधला चेंडू होता. गुड कमबॅक डिलिव्हरी, चांगला चेंडू होता. सन्मान दिला. एक धाव कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट होते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना शेवटच्या षटकामध्ये प्रेम भोईर. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होते. धावसंख्या होते धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 46 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना गावदेवी उंबारली संघाची. पहिल्या षटकात 16 धावा उभारल्या होत्या विवेकच्या अगेन्स्ट. बॅटिंग करत असताना सचिन आणि भाविश. त्यानंतर सचिन आणि भाविश बाद झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वृषलने धावा खर्च केल्या 8. तिसऱ्या षटकात सुयोगने धावा खर्च केल्या 7 आणि या षटकामध्ये वृषलने धावा खर्च केल्या त्या म्हणजे तब्बल 15. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न प्रेम भोईर स्ट्रायकिंग एंडला. जास्तीत जास्त स्ट्राईक प्रेमला असणं गरजेचं आहे. संघनायक आहे लिडिंग ऑन द फ्रंट. त्याची भूमिका. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज भरतचा वापर केला. संघनायकासमोर संघनायक बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. प्रेम भोईर एक षटकार देखील ठोकलाय. स्लॉगवरचं षटक भरत. इथे मात्र लॉफ्ट केलाय. स्लॉग स्वीपचा नजाकत भरा फटका येतोय हा बाउंड्री लाईन क्लिअर करत.
इथे मात्र थांबून खेळलेत आणि चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. पंचांचा सिग्नल येतोय. हा बॅक टू बॅक प्रेम भोईरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. बॅटल. भरतकडे एक्सपिरियन्स आहे, पण एक नवदीप खेळाडू, एक टॅलेंटेड यंगस्टर प्रेम भोईर संघनायक म्हणून त्याची निवड झाली आहे कवदी उंबारली संघाची. आणि चांगली बॅटिंग करत असताना संघ अडचणीत सापडल्यावर आपण प्रेम भोईरकडे पाहतो. कवदी उंबारली संघ ज्यावेळी बॅटिंग करत असेल, इथे मात्र लॉफ्ट केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह, गॅप आहे, चेंडू सरळ साईड स्क्रीनला धडक मारतोय आणि मिळतायत त्या 4 धावा. जो दडपण निर्माण केला होता 3 षटकांच्या समाप्तीनंतर, त्यानंतर प्रेम आले मैदानामध्ये, विकेट सॅक्रिफाईस केली अनिकेतची रनआउटच्या स्वरूपात. त्यानंतर प्रेम चौथ्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या, वृषलने 15. आणि या षटकामध्ये भरतचा देखील समाचार घेतला जातोय. 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा खर्च करतोय. स्लॉगोरच्या षटकामध्ये हानामारी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेम भोईर चांगली बॅटिंग करतोय. शेवटच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा एकवटल्यात. काय बॅटिंग करतो प्रेम भोईर. ओव्हर द विकेटने भरत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र झेलची संधी आणि होणार नाहीये कोणतीही चूक. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. मोठा धक्का लागतो बॅटिंग करत असताना. भरत पुन्हा एकदा सजवतो बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र चेंडू बॅट अँड पॅडमध्ये होता. लॉंग ऑनला भिरकावून दिलं. क्षेत्ररक्षक थोडेसे पॉज घेत आहेत. एक धाव इथे मात्र वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा त्वरित कॉल दिला आशुतोषने. 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. गावठी उंबारली संघ धावसंख्या झाली फलकावर 64 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने भरत पुन्हा एकदा सज्जवतो. इथे मात्र स्लोअर 1 चेंडू होता. चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. गावदेवी उंबारली संघाला धक्का क्रमांक लागतोय 6. असणारे शिरडोन संघासमोर सकाळच्या सत्रामध्ये एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करत असताना ज्याप्रमाणे प्रेमने सांगितलं होतं सकाळचं सत्र आहे त्याला क्षेत्ररक्षण करायचं होतं, पण त्यानंतर टॉस गमावला. टॉस कुठेतरी समोरच्या संघाच्या बाजूने लागला, त्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागली आणि चांगली बॅटिंग केली. सचिन असतील, मेघनाथ, भावेश, चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. प्रेम स्वतः संघनायक आणि 5 षटकांचा खेळ इथे मात्र झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 64 आणि 65 धावांचं टार्गेट असणार आहे गावदेवी शिरडोन संघासमोर. आणि 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी शिरडोन संघ मैदानामध्ये दाखल होईल, दुसऱ्या सत्राला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. हे दुर्ने गावाचा एक अप्रतिम समालोचक करण कांसर यांना धन्यवाद.
थँक्यू मयूरजी भोईर. आणि ज्यांचं नुकतंच आगमन होतं आहे ते आमचे मंडप डेकोरेटरचे मालक आणि एक्स क्रिकेटर नवापाडाचे राजादादा. 40+ माध्यमातून सध्या आपण त्यांना बघत असतो आणि या स्पर्धेसाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हे सुसज्ज असं क्रीडांगण आणि त्यानंतर ही सर्व बांधणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. व्यवस्था प्रेक्षकांसाठी, मान्यवरांसाठी, आमचं समालोचन कक्ष, संगीत कक्ष, खेळाडू कक्ष, आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. MB ट्रॉफी चॅम्पियनशिप गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित ही स्पर्धा सीझन 7 7वं पर्व या स्पर्धेचं आमचं मुख्य व्यासपीठ तुम्ही बघत होता. ज्या व्यासपीठावरती आमच्या या स्पर्धेचा आधारस्तंभ आदरणीय श्री विजयजी भोईर साहेब हे तुम्हाला पाहायला मिळाले, ज्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा. आणि आमचे स्कोरर मित्र किरणजी भोईर यांच्याकडून देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा देतोय दादांना. पहिला सामना तिसऱ्या दिवसामधील पहिल्या फेरीमधला गावदेवी उंबारली आणि त्यांच्या विरोधात संघ आपण बघतोय तो गावदेवी शिरडोनमध्ये. शिरडोनच्या कॅप्टनने टॉस जिंकला होता. पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण केलं आणि उंबारलीने धावा उभारला. त्या 65 धावसंख्येचं लक्ष आघाडीला तकदीर मात्रे आणि येत आहेत ते फलंदाज विवेक पाटील. या आघाडीची जोडी असेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत सोमनाथ भोईर. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. सकाळचे सत्र पहिल्या डावामध्ये 64, टार्गेट 65चं डीपमध्ये लॉंग ऑफ आणि ऑनसाईडला आहे ते मिड विकेट. लाईव्ह ॲक्शनला सुरुवात. डाव दुसरा. पहिला चेंडू ऑफ समला होता. ऑनसाईडला ड्राईव्ह केला. मिडॉनमध्ये प्रेमच्या हातामध्ये चेंडू. प्रेमकडे चेंडू गेल्यानंतर थ्रो करण्याची त्याची ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. ऑर्थोडॉक्स अपारंपरिक त्याची थ्रो काढण्याची ॲक्शन आहे, परंतु वेगाने हा थ्रो त्याने केला होता. नाव स्ट्रायकिंगला हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप पाठीमागे होतं. 1 रन मिळते. धावफलकाचं खातं पहिल्या चेंडूवरती उघडत असताना आपण बघतो. या स्पर्धेमधला उच्चांक जर आपण बघितला तर धावा कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या होत्या 82 धावा, 82. ऑफ समला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. स्ट्रेट ड्राईव्ह. वेगाने चेंडू. जयेश गुड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केले त्या ठिकाणी. सकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप त्याने अगोदर सामन्याच्या केल्या आणि मैदानाच्या आतमध्ये काय ऊर्जा पाहायला मिळाली, एनर्जी पाहायला मिळाली. जयेशसाठी आपसूक टाळ्या आल्या, कारण लॉंग ऑफला होते. ज्या वेगाने साईड स्क्रीनच्या समोर ते धावत गेले. भरपूर वेगाने आपण बघितले त्यांना. एकाच हाताने हवेमध्ये जसा चेंडू होता ते देखील हवेमध्ये पाहायला मिळाले होते आणि एकाच हाताने चेंडूला आतमध्ये त्यांनी ढकलून दिला. वेगाने हा चेंडू येत होता आपण बघितला तर त्या ठिकाणी ते धावत आले होते. धावा मिळतात त्या चेंडूवरती आपण बघतोय त्या 2 धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. पहिला सामना मारली आणि शिरढोणमध्ये 2 ताकदवान संघ. यंदाच्या अंगामध्ये दोन्ही संघांची कामगिरी चांगली आहे. 2 लढवय्या संघ तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन ड्राईव्ह केला. डीपमध्ये हा चेंडू जाईल. मिडॉनमधून थोडे बाहेर निघत असताना इनफिल्डच्या मिसफिल्ड केले प्रेमने. बॅकअप आहे. आशुतोष वेगाने आले. उचलतात चेंडूला लगेचच. गुड फिल्डिंग. प्रेमच्या हातामधून चेंडू निसटल्यानंतर आशुतोष वेगाने धावत आले डीपमधून आणि एका धावेवरती समाधान मागण्यास भाग पाडलं. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 4 वरती. षटक पहिलं पॉप प्लेचं प्रगतीपथावर. फुलर लेंथ होता. बॅटच्या आतमधली कडा घेतली आहे. शॉट स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळाला. मेघनाथ आले होते. एका हाताने उचलून त्यांना डायरेक्ट करायचं होतं, परंतु चेंडू उचलूच शकले नाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि त्याच कारणास्तव धाव होती ती पूर्ण. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल पुढे जात असताना 5 या आकड्यावरती. या सामन्यामध्ये 65चं लक्ष आहे आणि एकंदरीत आस्किंग रनरेटचा आपण विचार केला तर ते 13.00 13.00. खोलवर टप्प्याची गोलंदाजी सोमनाथ भोईरचे वैशिष्ट्य राहिले. त्याच्या कारकिर्दीमध्ये आपण त्याला उंबारली संघाचा लसित मलिंगा म्हणून ओळखतो आणि तशा शैलीने ते गोलंदाजी करत असतात आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य. कॅपमध्ये हा चेंडू स्क्वेअर लेगला चालला वेगाने. मेघनाथ धावतात पाठीमागे पोहोचले चेंडूपर्यंत. थोडंसं गती कमी करण्यामध्ये यश त्यांना मिळालं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडूला उचलू शकले नाही. ते उचलून फेक आता करता दुसऱ्या प्रयत्नामध्ये धावा मिळतात. तोपर्यंत आपण बघतोय त्या 2 षटक पहिलं संबंध 13चं 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. यस धावफलक तुम्हाला पाहायला मिळते 7.
या आकड्यावरती. 13चा आस्किंग रन रेट मेंटेन करावा लागेल या ठिकाणी. 65चा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे. बॅटिंग करत असताना तो आता गावदेवी शिरडोन या संघासमोर 7 धावा होत्या, ज्यामध्ये 3 सिंगल 2 डबल आपल्याला पाहायला मिळतात. एका चेंडूचा काळ जुनी शिल्लक आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर आघाडीला येत असताना सचिन भोईर यांनी चांगला स्टार्ट करून दिला होता संघाला. 12 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलं. त्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार आपण बघितलं होता. भावेशने देखील एक चौकार लगावला होता. 9चं त्याने देखील योगदान दिलं. ऑन साईडला क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता, हलकस अपील करण्यात आलाय. सिली पॉईंटमध्ये हा चेंडू आपण बघितला. सिंगल मिळते. षटक पहिलं संपन्न, नाबाद. गावदेवी शिरडोनची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. आज 8 संघांचा पूल आहे. पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच घेसर आणि दातिवलीमध्ये. परंतु काही कारणास्तव दातिवली संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार नाही आणि त्या कारणास्तव या ठिकाणी घेसर संघाला आम्ही पुढच्या फेरीमध्ये अर्थातच विजयी घोषित करतोय. सो सेकंड राऊंडमधील फर्स्ट मॅच या ठिकाणी लगेचच खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही संघांमधून विजयी संघ जो होईल अर्थातच गावदेवी शिरडोन आणि गावदेवी उंबार्लीमध्ये, तो संघ लगेचच या ठिकाणी घेसरच्या समोर पुढच्या लढतीमध्ये अर्थातच ती असेल लढत दुसऱ्या फेरीमधील पहिली. षटक पहिलं, ज्यामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 8 या आकड्यावरती. इथून आता अटॅक पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावा कमी आलेल्या आहेत. बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. पवेलियनमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला चांगले फलंदाज अजूनही पाहायला मिळतील. तकदीर आणि विवेककडे मोठी क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि इथून आक्रमण कसं करतील. दुसरं षटक सचिन भोईर ऑफ स्टंपचा बाहेर. पहिला चेंडू आला, वाईड बॉलचा अंपायरचा इशारा आला आणि अवांतर धाव 1 या ठिकाणी जोडली जाते. पॉवर प्ले जेव्हा सुरू होतं पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं विवेकच्या धावा आल्या होत्या, त्या 16 धावा. सो इथे उत्तर देत असताना निम्म्या धावा येतात 8. दुसरं षटक सचिन यांचं. मास्टर ब्लास्टर, भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर त्यांच्याच नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑन मध्ये, आशुतोष पोहोचला त्या ठिकाणी आणि सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती आली आणि त्याच कारणास्तव जज करू शकले नाही चेंडूला. त्यांच्या पुढ्यात चेंडू पडला आणि त्यानंतर सीमारेषा ओलांडतोय. धावा 4, चौकार. अशा क्षणाला तुमच्याकडे सन ग्लासेस असणं गरजेचं आहे. सूर्याची किरण डोळ्यांवरती आली आणि त्याचा फायदा झाला तो विवेकला. धावा मिळत्या 4. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 13 वरती. 13 रन्स. संधी निर्माण झाली होती विकेटची, ती संधी गमावली. स्क्वेअरलेग डीपमध्ये, त्यासोबत लॉंग ऑन आणि डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ. पॉवर प्लेचं दुसरं षटक, सचिनचा दुसरा चेंडू ऑन साइडला व्ही शेप मध्ये लॉफ्ट केलाय आणि यावेळेला काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय. जीवदान पहिलं आणि त्यानंतर षटकार येतोय विवेक पाटीलच्या बॅटमधून. षटकार आला. सीमारेषेच्या बाहेर खडतर प्रवास चेंडूला करावा लागतोय. कधी तो ओला होतोय तर कधी तो घाण होतोय आणि कधी हरवतोय देखील. सो वारंवार या स्पर्धेमध्ये प्रत्येकी सामन्यामध्ये प्रत्येकी डावामध्ये चेंडू बदलावा लागतो. परंतु पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य फक्त 2 चेंडू बदलवण्यात आले होते पहिल्या दिवसामध्ये. श्रद्धांजली चषकामध्ये भरपूर सारे चेंडू हरवले होते. याच ठिकाणी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमधला रेकॉर्ड आहे. संघ तुम्हाला 48 पाहायला मिळाले आणि सिक्सर कंपनीचे चेंडू त्या स्पर्धेमध्ये वापरण्यात आले होते आणि 57 बॉक्स मात्र त्या स्पर्धेमध्ये लागले. त्याचं कारण या स्पर्धेच्या क्रीडांगणाच्या बाहेर जर आपण बघितलं, चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर खडतर प्रवास करावा लागतो. घाण होतो, भिजतोय, हरवतोय. सचिन भोईर फुलर लेंथ होतो ऑफ ड्राईव्हचा. बॅटचा चेहरा उघडत असताना क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. आशुतोष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गुड फिल्डिंग. उचलून फेक होते तोपर्यंत धावा मिळतात त्या 2 आणि दुहेरी आकड्याने धावफलक आपल्याला पाहायला मिळते.
ते म्हणजे जाऊन पोहोचले 21 वरती. तर 342 चेंडू श्रद्धांजली चषकामध्ये वापरण्यात आले होते. 48 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये 32 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. तिसरा दिवस या स्पर्धेचा सामना पहिला, षटक दुसरं. फुलटॉस होता, हवेमध्ये खेळले, स्क्वेअर लेगला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले ते मेघनाथ भोईर आणि यावेळेला चुकी नसेल. मेघनाथच्या हातामध्ये चेंडू विसावला, झेल बाद, धक्का पहिला गावदेवी शिडोनला. 21 या जो मोमेंटम रचला या ठिकाणी उंबारलीसाठी फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर सचिन भोईरच्या विरोधात हल्ले पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती चान्स क्रिएट झाले होते, परंतु त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला. झेल अटेम्प्ट करण्यात आलाच नव्हता. बॅट अँड पॅडमधून वेगाने हा चेंडू कोळवा टप्प्याचा कमबॅक आता पाहायला मिळते सचिन भोईरचं. षटकारानंतर कमबॅक करत असताना या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केलेल्या आहेत. त्या 13 धावा. षटकातील असेल हा चेंडू शेवटचा. एक विकेट त्यांनी मिळवले. यशस्वी षटक त्यांचं, एक विकेट. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप देखील आपण बघितली 21ची. हवेमध्ये खेळलेत, मिस टायमिंग. संधी यावेळी देखील असेल. आशुतोष धावत आहेत, लॉंग ऑफ वरून पोहोचले वेगाने चेंडू पर्यंत आणि सुंदर झेल. अगोदर मेघनाथने टिपला आणि आता टिपतायत ते आशुतोष भोईर. धक्का दुसरा, 21 वरती, सेकंड. दोन षटकं संपन्न, यशस्वी षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, तर दुसऱ्या षटकामध्ये धावा 13 नक्कीच खर्च केल्या, परंतु दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना माघारी परतवण्यामध्ये यश सचिन भोईरला. जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. खूप वर्ष खऱ्या अर्थानं सोमनाथ भोईर आणि सचिन भोईर हे दोन सिनियर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर या संघाचा विचार केला तर तुम्हाला देवा आणि मेघनाथ पाहायला मिळतील. आणि त्यानंतर हे सर्व यंगस्टर, भावेश देखील, हे नाव देखील मी खास करून घेईन. सचिन आणि सोमनाथने एक काळ गाजवला आणि आता देखील तुम्हाला नक्कीच हे पाहायला मिळत आहेत. या संघाचं नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकाल कॅप्टन आज प्रेमनाथला पण नक्कीच बघितलं आहे, परंतु या संघाची सूत्र नेहमीच त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. सिनियर आहेत. सोमनाथने पहिलं षटक हाताळलं, त्यानंतर सचिन भोईर आले आणि आता पुन्हा एकदा कंटिन्यू करतायत. तिसरं षटक सोमनाथ भोईर. डावामध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये 44ची गरज आहे. ती गावदेवी शिडोंदात समोर आविष्कार. पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. अपील करण्यात आलं होतं, प्रश्न विचारण्यात आले, लेग बायचा इशारा आला तो अंपायरचा. धाव मिळते एक आणि धावफलक आपण बघतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल ऑफ स्टंपचा बाहेर उभे होते आणि पायावरती हा चेंडू आदळला आणि त्याच कारणास्तव अंपायर या ठिकाणी नॉट आउट दिलेला आहे ते फलंदाज आविष्कारला. एक धाव मिळते लेग बायची. धावफलक 22 वरती. ओपन चेस्ट गोलंदाजी सोमनाथ भोईरची तुम्हाला पाहायला मिळते. राऊंड ऑफ ॲक्शनने समोर सुयोग पाटील. फुलर लेंथ ऑनसाइडला फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून स्क्वेअर लेगला वेगाने आलेत प्रेम भोईर. गुड फिल्डिंग. फेकी लगेचच येते नॉन स्ट्रायकिंग एंडला. कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतोय आता, कारण 2 षटकांमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने आत्मविश्वासाने दोघांना बॅटिंग करावे लागेल, ते आविष्कार आणि सुयोगला. कारण आघाडीचे दोन्ही फलंदाज ज्यांनी अटॅक करण्याचा प्रयत्न केला. विवेकने चांगली धावसंख्या उभारली. 17 धावा त्याने उभारल्या. 2चं योगदान तकदीरने दिलं. धावफलक सध्या आपण बघतोय 23 वरती आविष्कार. फुलर लेंथ होता. बॅटची रुबी कट पायावरती आदळला आणि फॉलो थ्रोमध्ये गरंगळत भोवऱ्यासारखा पोहोचला चेंडू तो सोमनाथ भोईर यांच्याकडे. एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे जात असताना संतपणे धावफलक 24 या आकड्यावरती. सामन्यामधलं समीकरण चेंडू शिल्लक 15-15 मध्ये 41-41. सुयोग पाटील स्ट्रायकिंग एंडला असतील. 4थ्या क्रमांकावरती ते आलेले आहेत.
सोमनाथ भोईर कमेंट्री बॉक्स कडून आडव्या बॅटने ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना आपण बघतो डीपमध्ये आहेत आशुतोष वेगाने पोहोचले स्ट्रायकिंग अँड ॲक्युरेट फेक गुड फिल्डिंग यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतात आउटफील्डमध्ये त्यासोबत सचिन भोईर आणि मेघनाथ भोईर देखील तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जयेश आहे या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय साहिल आहेत ऑन साईडला लॉंगरमध्ये आशुतोष यांना आपण बघतोय काऊ कॉर्नरमध्ये सचिन भोईर डीपमध्ये स्क्वेअर लगला त्या ठिकाणी आपण बघतोय मेघनाथ भोईर आविष्कार आणि सुयोग आक्रमण नक्कीच करण्याचा प्रयत्न करतात बाउंड्री शोधात आहे स्टेप आउट झाले होते लेन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता आविष्कारचा बॅटचा कालचा भागा लागला चेंडू ड्राईव्ह झाला डीप मध्ये आशुतोषने उचलला चेंडूला फेक करता स्ट्रायकिंग एंडला गुड फिल्डिंग वेगाने फेक करण्यात आली होती 2 धावा रोखूच शकत नव्हते कारण डीप मध्ये होते डीप मधून जे चेंडू पर्यंत येतील तो अवधी मात्र आविष्कार आणि सुयोगला मिळाला आहे धावफलक 2 ने पुढे जात असताना आपण बघतोय 27 वरती षटकातील अजूनही एक चेंडू आहे तो शिल्लक सामन्यामधलं समीकरण 13 चेंडूमध्ये 38 पहिल्या षटकामध्ये एकही बाउंड्री नव्हती सोमनाथच्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत एकही आलेली नाहीये इकॉनॉमिकल जखडून ठेवलंय फलंदाजांना चेंडू शेवटचा शिल्लक असेल सोमनाथ हवेमध्ये खेळले स्विच हिटचा फटका आहे थर्ड मॅनला वेगाने चाललाय क्षेत्ररक्षक अनिकेत धावतात त्यांच्या वाक्या बाहेर सरळ बॅटने धावा येत नव्हत्या आणि एक चांगला फटका स्वतःला स्विच करून रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार वसूल केलाय षटक 3 संपन्न धावा धावफलकावरती 2 गडी बाद गावदेवी शिरोडच्या तुम्हाला पाहायला मिळतात त्या 31 धावा धावफलकावरती आणि आता हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवरती इक्वेशन 34 धावसंख्येची गरज असेल ती 12 चेंडूंमध्ये गावदेवी उंबारलीच्या विरोधात गावदेवी शिडोन संघाला दुसरा डाव सध्या सुरू आहे तिसरा दिवस सामना पहिला तुमच्या समोर आहे यानंतर गावदेवी घेसर संघ देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे त्यांच्या विरोधात असलेला जनमान क्रिकेट संघ दातिवली काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये ते येऊ शकले नाहीत सो ते स्किप झालेले आहेत आणि गावदेवी घेसर संघ पोहोचलेला आहे तो द्वितीय फेरीमध्ये 12 मध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 31 या धावसंख्येचं स्क्रीनवरती या स्पर्धेमध्ये ज्यांचं सहकार्य आहे त्या सर्वांचे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे पाण्याचं सेवन करण्यात येते ज्या ठिकाणी गावदेवी उंबारली संघाची तुम्हाला टीम मीटिंग पाहायला मिळते आणि पॅव्हेलियनमधून एक खेळाडू येतो आहे जो तुम्हाला पाहायला मिळतो आहे सुशांत आणि सुयोग आणि आविष्कार आता इथून कशा पद्धतीने आक्रमण करतील एक स्ट्रॅटर्जी घेऊन आलेले आहेत कॅप्टन सध्या पॅव्हेलियनमध्ये होते तिथून काय स्ट्रॅटर्जी काय रणनीती बनवलेली आहे मैदानाच्या बाहेर ती मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी सुयोग आणि आविष्कारकडे आता सांगितले असेल आपण आपल्याला काय करायचं आहे 12 मध्ये बनवायचं आहे 34 छोटीशी विश्रांती घेऊया थोड्याच वेळा तुमच्या समोर येऊ ऐकूया डीजे कडून डीजे भारत त्यांच्याकडून एक सुमधुर संगीत उत्पन्न झाले तर आमचे स्कोरर चांगली माहिती देतात किरण नक्कीच ऑफिशियल स्कोरर बनवू शकतात व्यावसायिक स्तरावरती देखील कारण माहिती खूप चांगली देतात पहिल्या डावामध्ये जी 2 षटकांमध्ये धावसंख्या उरली होती चौथ्या षटकामध्ये 15 आली होती आणि 5व्या षटकामध्ये 18 म्हणजे एकंदरीत 33 धावा ज्या उरल्या होत्या त्याच या ठिकाणी उभाराव्या लागतील आता शिडोनला एक धाव जी मात्र आता चेस करत असताना जोडली गेली आहे 34 आता समीकरण 12 चेंडूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 34 तयार होतात बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात ते गोलंदाज समोर शेंडकडून आशुतोष भोईर हा ॲक्शनने तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी करत असताना सड पातळ बांधायचे आहेत यंगस्टर आहेत समोर तितकाच टॅलेंट आहेत यंगस्टर सुयोग बॅकफूट लावून पंच केला बॅकफूट पंच गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला वेगाने चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक पोहोचलेत गुड फिल्डिंग साहिल त्या ठिकाणी पाहायला मिळाले साहिलने चांगलं क्षेत्ररक्षण केलं डीपमध्ये स्वीपर कव्हरला तैनात होते एक्स्ट्रा कव्हरला वेगाने धावत आले धावा मिळतात दोन शफल झाले होते त्यानंतर बॅकफुटला येत असताना एक चांगला पंचचा फटका पाहायला मिळाला तो सुयोगच्या बॅटमधून धावफलक 2 ने पुढे 33 वरती एकेका चेंडूनंतर हे सामन्याचं गणित तुम्हाला बदलत असताना पाहायला मिळेल 32ची गरज चेंडू शिल्लक आहे 11 सुयोग आतापर्यंत खेळतात 3 चेंडूंचा सामना करत असताना 4 वरती आविष्कारने 4 चेंडूंचा सामना केला त्याच्या बॅटमधून 7 एकंदरीत 33
फुलटॉस होता ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॅटचा फ्लो थोडासा लेट पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव लॉफ करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करण्यात आलं चेंडूला. ओव्हर थ्रो झालाय देवाच्या हातामध्ये चेंडू फेकी त्या ठिकाणी करायची होती परंतु आविष्कार देखील पोहोचल्या. थोडं असं फंबल झालं होतं लॉंग ऑनमध्ये त्या ठिकाणी प्रेमकडून. फास्टेड फुलटॉस होता बॅटचा फ्लो थोडा लेट आला सुयोगचा आणि त्याच कारणास्तव लॉफ झाला नाही चेंडू ड्राईव्ह करण्यात आलं. धावा मिळत आहेत त्या एक फक्त या चेंडूवरती. धावफलक 34 वरती. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही बनवायचा आहेत 31 शफल झालेत. फुलटॉस होता नो बॉल अंपायरचा इशारा. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पाहायला मिळाला. मेघनाथ आहेत उचलून फेक केले. ॲक्युरेट गुड फिल्डिंग गुड थ्रो. एका धावेवरती समाधान मानण्यास भाग पाडलंय. नो बॉल वेस्ट आहे. कमरेच्या वरती हा चेंडू पाहायला मिळाला. टीम रिव्ह्यू नाहीये. अंपायर्सला जर संकोच असेल तर अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात परंतु जे क्लिअर आहेत त्यांनी या ठिकाणी कॉल केलेला आहे तो नो बॉल. टीम रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेमध्ये. DRS नाहीये. फक्त जर अंपायर्सला ऑन ग्राउंड अंपायर्सला जर संकोच असेल तरच ते घेऊ शकतात परंतु या ठिकाणी कॉन्फिडंट आहेत आमचे अंपायर्स. सो हा आहे नो बॉल. फ्री हिट ऑन. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. वेस्ट आहे. कमरेच्या वरती होता चेंडू आणि धावा मिळतात 2 1+1 धावा. धावफलकावरती एकंदरीत 36 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. सामन्यामधलं समीकरण 29ची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू 29. फ्री हिट यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल आणि फ्री हिटचा फायदा सुयोग योग्य घेईल का. 10 मध्ये 29. सामना अजूनही बॅलन्स म्हणता येईल कारण 2 षटकं सोमनाथची संपली. सचिनचं 1 षटक संपलेलं आहे आणि 2 आता नवोदित गोलंदाज पाहायला मिळतात. यंगस्टरच्या विरोधात यंगस्टर. युवाच्या विरोधात युवा. सरळ बॅटने लॉफ केलाय. मोठ्या बॅकलिमला चेंडूला लॉफ करत असताना सरळ साईड स्क्रीन वरती पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन 4 रन्स. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय चौकार आणि पुढे 40 वरती. सामन्यामध्ये 25ची गरज 9 चेंडूंमध्ये. शफल झाले. ऑफसमचा जास्त बाहेर पाहायला मिळाला. बाउन्सरचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला होता. अंपायरचा डिसिजन अजूनही आलेला नाहीये. खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू पडला असेल तर त्या ठिकाणी नो बॉल कॉल करण्यात येईल. हेच त्या ठिकाणी बघण्यात येते अंपायर्सकडून. ऋषिकेश देसाई सर आणि आपण बघतोय निरंजन सावंत सर. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर टाकण्यात आलेला आहे चेंडू त्याच कारणास्तव नो बॉल. फ्री हिट ऑन.
व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा आला. 1 रन मिळते आणि धावफलक 1 ने पुढे जात असताना आपण बघतोय सध्या एकंदरीत 41-41 वरती सामन्यामधलं समीकरण. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो अगदी पट्टीचा थोडा बाजूला पडला चेंडू. आशुतोष ऑफ ट्रॅक वर ऑन साईडला हुक केलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मेघनाथ चेंडूच्या खाली हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. विकेट नंबर 3. धावफलक आपण बघतोय सध्या 41-41 वरती. 8 मध्ये 24. आशुतोषने कमबॅक केलं या ठिकाणी. एक चौकार नक्कीच आला. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 खर्च करण्यात आलेले आहेत. 24ची गरज 8 चेंडूंमध्ये. आविष्कारला या ठिकाणी एक आविष्कार नक्कीच करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला आहेत ते. शफल झाले. फुलर लेंथ होता. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला लॉंग ऑफ मध्ये आणि एक वेल टच कॅच वेगाने धावत आले होते. साहिलने आज या सामन्यामध्ये इम्प्रेस केलंय. एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि विकेट मिळते ती चौथी. उंबारलीला धक्का चौथा. गावदेवी शिडोनला 7 मध्ये 24ची गरज. तर आपण बघू शकाल 21 वरती धावफलक जेव्हा थांबलं होतं पहिला आणि दुसरा धक्का बसला. 41 वरती धावफलक थांबलंय तिथे 2 धक्के बसतात. मैदानाच्या आतमध्ये 2 स्लॉगर आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच सुशांत आणि सुशांतच्या सोबतीला येतात. इनॅट नंबर 5 दिनेश. सामन्यामधले 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 24ची गरज आहे. मग अंपायरच्या ठिकाणी आहे चेंडूची ताच पडताळणी आपण लवकरात लवकर करायची. अगोदरच व्यत्यय आलेला आहे या सामन्यामध्ये. जास्त उशीर नको आहे. एक्केचाळीस. फुलर लेंथ होता. बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागे चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वेगाने धावतो त्या ठिकाणी अभय. गुड फिल्डिंग. उचलला चेंडूला 1 रन फक्त मिळेल आणि 1 धावेने धावफलक 42 वरती. 6 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असेल आणि 6 मध्ये बनवायचे असतील त्या 23 धावा. धावसंख्येचा ग्राफ आपल्याला जर बघितला तर पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 8 धावा. गोलंदाज आपण बघितलं पहिलं षटक सोमनाथ भोईर त्याच्यामध्ये 8. सचिनने धावा खर्च केले तर 13. सोमनाथ पुन्हा आले त्यांनी 10 खर्च केला तर 11 आशुतोषने खर्च करत असताना 2 त्याने विकेट मिळवलेले आहेत. 2 विकेट मिळवले तर सचिनने दुसऱ्या षटकामध्ये प्रेम असेल निर्णायक षटकामध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट आता हा गावदेवी शिडोनचा स्लॉगर तुम्हाला पाहायला मिळतो. सुशांतला उभा राहाव्या लागतील त्या 23 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. प्रेमने जी बॅटिंग केली आहे तिलाच उत्तर आता द्यायचं आहे कारण त्याची इनिंग होती ती 8 चेंडूंमध्ये 25ची ज्यामध्ये 3 अफलातून षटकार तर 1 चौकार होता आणि त्याच केलेला आता उत्तर द्यायचं आहे ते सुशांतला जो स्लॉगर आहे गावदेवी शिडोनचा. 6 मध्ये 23. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 6 गडी बाद होते आतापर्यंत 4. सो विकेटच्या आधारावरती 22 धावा विजयासाठी असतील पुरेशा त्या उभा राहाव्या लागतील गावदेवी शिडोनच्या या दोन्ही फलंदाजांना. कमेंट्री बॉक्स कडून हे षटक असेल प्रेमचं. प्रेम भोईर बॉलिंग मार्कवरती.
पहिला चेंडू घेऊन तयार होतात. त्याच्या अगेन्स्ट आहे ते सुशांत. पहिला चेंडू होता कमी गतीने या ठिकाणी ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि विसावला चेंडू विकेट किपर देवाच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न होता. हळूवार पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल होत होता, बॅटची हलकीशी कडा घेतली आणि विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं बदल, पहिला धक्का पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आपण बघितला. अर्थातच 5वा धक्का एकंदरीत गावदेवी शिरढोणला. सामन्यामधले चेंडू शिल्लक आहेत ते आता 5 आणि 5 मध्ये बनवायचे आहेत. धावा आपण बघतोय त्या 23 धावा. हॅलो चेक 42 धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. तयार होत असताना प्रेम, ऋषाला ऑन साइडला हॅमट करत असताना मिड विकेटमध्ये जयेश हातामध्ये चेंडू विसावला आणि नो डाऊट जयेश एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. टप्पा पडला, ॲक्युरेट फेकी आली त्याच्याकडून. एकने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 43 वरती. पहिल्या डावामध्ये 6 गडी बाद होते, आतापर्यंत आपण बघतोय ते 5 गडी बाद झालेले आहेत आणि आता या सामन्यामधलं समीकरण 4 मध्ये बनवायचे आहेत. 22 स्विच प्रयत्न केलाय डीपिश कपा पॉइंटला, गॅप मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडलाय सीमा पार, कॉन्फिडेंटली हा चौकार पाहायला मिळाला. दिनेशने ठोकलाय. 4 ने धावफलक पुढे 47. चेंडू शिल्लक 3 आणि 3 मध्ये 18ची गरज. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 47 वरती. 47 वरती धावफलक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 मध्ये आता गरज आहे ती 18 धावसंख्येची. 17 विजयासाठी पुरेशा असतील विकेटचा आपण विचार केला तर, परंतु इथून आता 3 मोठे फटके येणं ते गरजेचं असेल. स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतं दिनेश आणि त्यांच्याकडून अपेक्षा असतील स्विचिटचा एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. प्रेम तयार होतात बॉलिंग मार्कवरती. 3 मध्ये 18. स्विचिटचा पुन्हा प्रयत्न केला आणि मधली असती आता वाकवली जाते. क्लीन बॉल होत आहेत ते फलंदाज दिनेश. धक्का 6वा. निर्धाव चेंडू आला. प्रेमने जखडून ठेवलं या षटकामध्ये. एकही त्याच्या अगेन्स्ट एक स्विचिटचा आपण बघितला चौकार नक्कीच आला, परंतु त्या चेंडूचा अपवाद जर वगळला 2 चेंडूवरती विकेट, 1 डॉट 1 सिंगल, फक्त 5. शेवटचा चेंडू निर्धाव आला आहे. अखेर हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. विजय संपादन केला आहे तो गावदेवी उंबारली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन या संघाचं. हार्ड लक आणि या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल गावदेवी शिरढोण